हॅलो नमस्कार मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या ताईंचं व मैत्रिणींचं. तर ताईंनो, हा व्हिडिओ शनिवारचा आहे. तर शनिवारचं हे रुटीन तुमच्यासोबत मी आज सोमवारी शेअर करत आहे. तर 2 दिवसाचे व्हिडिओ आहे. शनिवारचा सकाळचा आहे नाश्त्याचा, आणि नाश्त्याला बटाट्याचा पराठा मुलांना बनवला होता. तर उरलेल्या भाजीपासून बनवला होता, आणि उरलेल्या भाजीचे मी असेच पराठे वगैरे बनवते. आणि पावट्याची भाजी, मुगाच्या डाळीचं वरण, भात, चपाती असं मी टिफिनमध्ये आज दिलं होतं. तर हे शनिवारचं रुटीन आहे, आणि संध्याकाळचं नाही काढलेलं आहे. तर 2 दिवसाचे व्हिडिओ ॲड केले, शनिवार आणि रविवार. तर इथून पुढं तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे ह्यालाच ॲड केलेला आहे, तो रविवारचा आहे. तर गुरुपौर्णिमा होती. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळं मग मी संध्याकाळी छान असा संडेला, म्हणजे संडे हे शनिवारचं आहे, तर रविवारचा पण त्यात ॲड केलेला आहे. तर छान असा बेत केला होता. बेत पण तुम्हाला सांगते. बेत केला होता. तुरीच्या डाळीचं वरण, भात, छोलेची भाजी आणि पनीरची भाजी, खीर आणि पुऱ्या केल्या होत्या. मस्त अशा पुऱ्या केल्या होत्या. पूर्ण पनीर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर तुम्हाला नक्की कविता स्पेशल रेसिपीला सबस्क्राईब करा, आणि तिथं बघा. मग तिथं पूर्ण हा जो शॉर्टकटमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, छोटासा ब्लॉग बनवला आहे, तर तिथं पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग अपलोड केलेला आहे. रेसिपी वगैरे पूर्णपणे मी सांगितलेली आहे. तर तिथं पण व्हिडिओ येऊन जाईन. दोन्हीकडे व्हिडिओ मागं पुढे येतील. 2चा आपला टायमिंग आहे, पण थोडंसं मागं पुढं होतं, तर ताईंनो समजून घ्या. थोडंसं ॲडजस्ट करा. टायमाचं थोडंसं मागं पुढं होतं. आणि मग मी छान असा बेत केला होता पुरी भाजीचा. आणि दीदी पण आली होती. सेवा वगैरे काही करायला भेटली नाही. तर सेवा का करायला भेटली नाही, का नाही केली, ते सुद्धा तिकडंच तुम्हाला समजेल. आणि इथं बघू शकता मस्त असे पराठे मी तयार केले आहे, तूप वगैरे लावून. आणि दोघांसाठी मुलांना दिले, दोघांना पण, ईशाला पण आणि आर्याला पण. आणि ही एक चपाती. तर ही चपाती मी साधी अशीच केली होती, पण ह्याला पण घी वगैरे लावलं होतं. तर छान लागते अशी गरम गरम घी लावून चपाती, तूप वगैरे लावून, आणि चायसोबतही छान लागते. हॅलो ताईंनो, आज वार आहे रविवार. तर रविवारचं हे संध्याकाळचं रुटीन आहे. आणि आज आपला मोठा व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे दोन्ही चॅनलवरती. तर आजपासून थोडे बदल केलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगेन. आणि आवाज येतो, त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज येणार नाही. तर आज मोठा व्हिडिओ अपलोड नाही केलेला, पण मिनी ब्लॉग बनवून मी टाकलेला आहे. उद्या तुम्हाला मोठा व्हिडिओ येईल. ते उद्या 2 व्हिडिओ तुम्हाला सोबत येतील, आजचा आणि काल जो सकाळचा शनिवारचा मी काढला होता तो. कारण संध्याकाळी मी नंतर व्हिडिओ काढलेलाच नाही, कारण की मग सांगून तुम्हाला. आणि काल चष्मा बघायला पण गेले होते. चष्मा बघितला, तिला पण दवाखान्यात तर दवाखान्यात तिला पण नेलं. आणि लगेच तिथंच बाजूला चष्म्याचं होतं दुकान. मग तिथं लगेच चष्मा वगैरे बनवायला दिला. म्हणजे पसंत केला, तिथं बनवायला दिला. तर मंगळवारी संध्याकाळी भेटून जाईन चष्मा. आणि पाऊस, भरपूर असा पाऊस आहे टाईम. आता थोडासा थांबलेला आहे 7 वाजल्यापासून. खूप असा पाऊस आहे आमच्या इथं आज. तर मला काय बोलू देत नाही, उशीर झालेला आहे, भरपूर असा उशीर झालेला आहे. बघा दीदी पण आलेली आहे. तर उद्या जायचं बोलते, बघू आता उद्या जाते किंवा परवा जाते माहीत नाही, पण उद्या जायचं बोललेली आहे. मग आज गुरुपौर्णिमा पण आहे. तर गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला तर काय पूजा वगैरे, सेवा वगैरे काही करायला भेटलेली नाही आहे. खूप असं ठरवलं होतं, पण काही असतात आपल्या अडचणी, त्यामुळं आपल्याला काही करता येत नाही. तर ठीक आहे, पुढच्या वर्षी करू किंवा बघू आता. आणि मग तर स्वयंपाक तर करणार आहे चांगला, नैवेद्य नाही ठेवायचा, पण स्वयंपाक तर चांगला करणार आहे. मेनू पण सांगते. तुरीच्या डाळीचं वरण, भात, छोलेची भाजी, बटाटे टाकून. तर तुम्हाला दाखवलं आता मी किसून बटाटा टाकते छोलेच्या भाजीमध्ये. आणि खीर करणार आहे, बघू आता तांदळाची किंवा शेवाळ्याची, अजून डिसाईड केलेलं नाही आहे. आणि पनीरची भाजी पण करायची आहे. तर यशला पुरी आहे म्हणून तो बोला पनीरची भाजी कर, मग पनीरची भाजी पण करायची आहे. एवढं सारं आता बनवायचं आहे. आणि आज तुम्हाला टायमिंग पण दाखवते. आणि एकच टिफिन आहे आपल्याकडे संध्याकाळचा. तर सकाळचा जो टिफिन आहे तो सकाळचा आहे.
संध्याकाळचा पण होता, पण म्हणजे रात्रीचा पण होता, पण तो बंद केला कारण ना घेऊन जायला कोण नाही आहे. आर्य कॉलेजला जाता वेळेस घेऊन जातो, पण रात्रीच्या वेळेस मग 9:30-10 वाजतात, म्हणून उशिरा त्याचे पप्पा बोलले नको, आणि ते त्यांच्याकडे कोणी अवेलेबल नाही आहे, तर मग तो संध्याकाळचा टिफिन बंद केलेला आहे. तुम्हाला टायमिंग दाखवते, दिसतंय का? 8:25 झालेले आहे. भरपूर असा उशीर झाला, मला पटकन आवरायचं आहे, टिफिन पण द्यायचं आहे. सगळ्यात डाळ किचनमध्ये भात घातलेला आहे, डाळ शिजवली आहे, बटाटे घातलेले आहे पुऱ्यांसाठी शिजायला, आणि आता बटाटे शिजले का नाही, बटाटे शिजले असेल तर कोण नाही घरामध्ये. तुम्ही म्हणता ताई कुठे गेले सर्व, तर आर्य आणि दिदी ते लोक सँडविच आणायला गेलेत. पाऊस उघडलाय तर दिदीला खायचं होतं सँडविच, आणि आर्य आणि दिदी सँडविच आणायला गेले. यश पण बाहेर गेलाय, त्याचे पप्पा पण गेलेत बाहेर, मी एकटीच आहे. तर म्हणजे चला व्हिडिओ शूट करावा आणि आपला ब्लॉग पण लगेच चालू करावा. तर चला आता स्वयंपाकाला लागते. तर इथं बघू शकता तांदळाची मस्त अशी खीर केली होती, आणि इथं मी मसाले वगैरे काढलेत हे, आणि हे छोले शिजलेले आहे. तर छोल्यामध्ये काय टाकलेलं आहे, काय काय टाकलेलं आहे, छोलेची भाजी मी कशी करते ती पूर्ण रेसिपी बघण्यासाठी, छोलेची भाजी किंवा पनीरची भाजी किंवा खीर, हे सर्व रेसिपी जर तुम्हाला ही पूर्ण बघायची असेल डिटेलमध्ये, किंवा पुऱ्या कशा केल्या, पुऱ्यात काय काय टाकलं डिटेलमध्ये बघण्यासाठी कविता स्पेशल रेसिपीवरती जा, तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ मिळून जाईल ह्याचा. तर इथं मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर ही पनीरची मस्त अशी पनीरची भाजी झाली होती, वरतून छान असती कस्तुरी मेथी टाकली होती, आणि नंतर मग लास्टला मी कोथिंबीर पण टाकली होती. छान अशी कोथिंबीरने पण छान फ्लेवर येतो, आणि कस्तुरी मेथीने तर खूपच छान, कोथिंबीर जरी नसली तरी कस्तुरी मेथी जरी असली तरी छान असा फ्लेवर येतो, भाजी खूप छान लागते. इथं खीर वगैरे झालेली आहे, आणि हे हे कस्टर्ड वेनिला कस्टर्ड पावडर आहे. तर हे बघू शकता टिफिन वगैरे पॅक केलेला आहे मी, आणि ही भाजी झाली आहे, ही खीर झालेली आहे. खीर पण मस्त अशी झाली होती. तर तांदळाची खीर केली होती, आणि इथं पनीरची भाजी पण झालेली आहे. तर पनीरची भाजी पण का केली, छोलेची भाजी होती ते पण बघा, ते पण तिथं सांगितलेलं आहे सर्व मी. तर इथं बघू शकता आता मी ना पुऱ्या वगैरे करत आहे. तर पुऱ्याचं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. पुरीमध्ये पुऱ्याचं पीठ मळताच मी काय काय टाकते आणि कसं मळते ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिकडंच बघायला भेटेल. आणि इथं पुऱ्या वगैरे पण झालेल्या आहेत, 5-6 पुऱ्या बाकी आहे. तर त्या आता मी तळून घेते, आणि टिफिन वगैरे पॅक करून ठेवलेली आहे. त्या ताई 10 वाजता येणार, त्यांना 10चा टायमिंग दिला होता आज, कारण की त्यांनी फोन केला होता. ते फोन करतात 8:30 वाजता मला, 8:15 8:30ला. तर मी त्यांना सांगते किती वाजता या, किती वाजता नाही, किंवा त्यांना किती वाजता पाहिजे ते सांगतात तेव्हा मला. पण आज थोडं जास्तच गडबड होती, सर्व स्वयंपाक जास्त होता, त्याच्यामुळे मी त्यांना बोलले आज 10 वाजता या, आणि चालेल ते पण विचारलं. ते बोलले ठीक आहे. आणि पण ते सर्व माझं स्वयंपाक झाल्या होती, पुऱ्या वगैरे झाल्यावाल्या. मी बरोबर 10चा टायमिंग सांगितलेलं, ते आले 10:15ला. सर्व झालं होतं माझं, नंतरच आल्या त्या. तर आणि इथं बघू शकता हे मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या, आणि अजिबात तेलकट वगैरे झाल्या नव्हत्या पुऱ्या. नक्की अशा प्रकारे पुऱ्या तुम्ही करा, की मी काय काय टाकलं पुऱ्यांमध्ये आणि कशा मी पुऱ्या करते. थोडी वेगळी पद्धत असते, थोडी नाही, भरपूर सारी माझी पद्धत वेगळी असते. मला माहीत नाही माझ्या पद्धतीने कोण करतं किंवा नाही करत अजूनपर्यंत, पण मी अशा प्रकारेच करते. आणि कधीतरी थोडा वेगळा करते, म्हणजे काही न घालता 1-2 साहित्यच घालता. तर इथं मी भरपूर असं काय काय टाकलेलं आहे पुऱ्यामध्ये, आणि खूप छान अशा पुऱ्या लागतात ह्या. दुसऱ्या दिवशी पण तुम्ही चायसोबत खाऊ शकता. तर हे बघू शकता मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. छान छान असे व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशा छान छान व्हिडिओ किंवा ब्लॉग किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा.